आणि मी हे करून दाखवलं. काय ते सांगतेच, पण चौथा दिवस पण अगदी छान पार पडला आणि त्याच आनंदात आज मी वॉटर फास्टिंगचा डिसिजन घेतला. माझा कधीही मनातलं न ओळखणाऱ्या नवऱ्याने आज मला थोडी आरामाची गरज आहे हे ओळखलं. सगळीचा नाश्ता-पाणी त्यानेच केला. तिला खाऊ घातलं. आज दिवसभर तो तिच्या मागे सुद्धा होता. महान रोमॅन्टिक असलेल्या माझ्या नवऱ्याला माझ्या मनातल्या ह्या गोष्टी कळायला लागल्या याचा खूप आनंद आहे. भाऊ-बहीण नसलेला, एकलकोंड्यात वाढलेला माझा हा नवरा, त्याच्या लेकीसमोर इतका एक्सप्रेस होतो ना आणि मागच्या 6 वर्षात मीच याला ओळखायला चुकले असं मला वाटतं किंवा सखी आल्यामुळे त्याचं न सांगता येणारं प्रेम मला कळायला लागलंय. असो, वॉटर फास्टिंगमुळे मी खूप जाम होईल असं मला वाटलं होतं, पण माझी एनर्जी लेव्हल काहीतरी जास्तच होती. तरी पण निखिलने स्वतः स्वयंपाक करायचा निर्णय घेतला. नंतर सखीला खाली खेळायला सुद्धा घेऊन गेला. पण मात्र त्याचे कॉल सुरू झाल्यानंतर या मॅडमला एंटरटेन करणं मला खूप अवघड जात होतं. मग म्हटलं तिचं आवडीचं काम करूया. आम्ही डान्स करत होतो दोघी. मला वाटतच नव्हतं की मी सकाळपासून काही खाल्लं नाहीये. इतकी एनर्जी होती माझ्यात. माझा हा प्रवास पुढे बघण्यासाठी नक्की फॉलो करा आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.